गंगूताय, तू माझ्यावर रागावली नाहीस ना? तुझ्यावर कशा पायी रागू र? एवढं कोड कौतिक झालं हाय माझं, माझ्या लेकीचं, माझ्या नवऱ्याचं, का भरून पावले बघ म्या. मला ठाव आहे तू माझ्यावर रागावली आहेस, पण तुझ्या घरला गेल्यावर काळजी घे. हे तू सांगायची गरज नाही. सत्य, तो देवप्पा कुठे बी दिसला तर त्याच्यापासून लांब उभी राहा. ए बाया, पोरीच्या डोसक्यात काय बी भरवू नगस. मी जाते हाय ते बरच आहे. लई काटा आलाय मला इथं. थांबली असतीस तर खेळलो असतो मी तुझ्या संग. नग रोज बाळ मामा काही ना काहीतरी करते आणि मग कंटा होतोय. आता काय वाटतच उभं राहणार आहेस का काय? बाण समज ठरवलं आहे, म्या कोण अडवणार? आईने सांगितलं आहे मला की घराच्या बाहेर पडू नका म्हणून, नाहीतर आला असतो तुला घरापात्र सोडाया. होय, म्या बी आलो असतो. मग येताय वे आमच्या बरोबर? नग नग, तुम्ही तुमच्या घरला आणि आम्ही आमच्या घरला बरं आहे. उगा तांगड्यात तांगड नग. बोलत काय बसताय? निघा की. कधी एकदा बाहेर पडीन असं झालंय मला. चल. एकाला याड लागलं की दुसऱ्याला बी याड लागतं या. पंच अक्का, सापानं गिळलं काय पंचाला? अक्का, छोटा मालक, पंच. अय्यो अय्यो अय्यो, किती त्या हाकावर हाका. जरा वाट बघता येत नाही का म्हणते मी. अहो पंच बसा, ऐकाल ना तर तुमच्या बी तोंडचं पाणी पळल. बसा. अहो पंच, त्या खालच्या आळीतली हिर आहे ना वा. अरे पुढे बोल की रे पटकन. अहो बायका पाणी शेणताना घाबरून पळून गेल्या. अय्य मुद्द्याच बोल की रे तात्या. पंच, त्या हिरीमध्ये काळ्या सापाचा खच पडलाय. निष्ठी वळवळत्यात पाण्यामध्ये. अय्यो अय्यो अय्यो, काळ्या सापांचा खच. अरे कालपर्यंत तर सगळं ठीक होतं रे, अचानक कुठून आले विहिरीत साप? तेच तर कळना झालंय. अय्यो, आतापर्यंत ही वार्ता पसरली असेल की रे गावात. हेनरी, हे काही साधे सुदे नाही बघा. चेटूक म्हणतात याला. भानामती, होय भानामतीच ही. म्हणजे साप पाण्याच्या बाहेर येणार का काय हिरीच्या? यो तात्या, अरे नुसते बाहेर येणार नाहीत रे, अरे घुसणार तुझ्या धोत्रात. हेनरी, पण हे देवप्पामुळे घडले की बाळ्यामुळे, हे बघितले पाहिजे बघा. अय्यो, त्या बाळूचं नाव काढू नका बघा. एवढं सगळं करायला तो मोठा झाला नाही अजून. बराबर बोलला तुम्ही पंच. अय्यो, मग आता काय सांगायची गरजच नाही है ना. मग ते कुणीही केलं असेल. अरे अक्काला आणि पंचांना असं म्हणायचं आहे का हे देवप्पानी केलं. जोपर्यंत आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत विश्वास कसा ठेवणार? मी पण हेच बोलणार होतो अप्पा. अय्यो, म्हणजे मी काय खोटं बोलतोय का? तात्या, हे जर खोटे निघाले ना तर तुझं काही खरं नाही बघ. अहो पंचाची आण घेऊन सांगतो. अय्यो, अहो त्या हिरीमध्ये काळ्या सापाचा खच पडलाय निसता. तुम्ही स्वतः जाऊन बघा काय खरे आणि काय खोटे ते. अय्यो, नंतर बघू की. आताच जा की हो. पंच चला घाई करा, उठा उठा बघून यावं आता. चला चला. अहो, उठा की हो. अय्यो महादेवा, महालिंगराया, देवप्पा मागेच पडला की हो माझ्या. आधी काय ते बघून या म्हणते मी. अहो, उठा. चला.
या देवप्पाचे काहीतरी केलेच पाहिजे. सर गंगे रडू नका की घराच्या बाहेर जाताना असं रडू नये. सत्यवा पुण्यांदा यायचं आहे बरं तुला. पर आजानं हाकलला हाय मस्ती. अगं असं नाही बोलू. काय खोटं बोलली माझी लेक? हा, पुण्यांदा पाय ठेवणार नाही इथं. बा असं वागल असं कधी स्वप्नात बी वाटलं नव्हतं बघ. अगं ते नाही असं वागत. किती बी रागवलं तरी काहीतरी झालं आहे. मी बोलते बघ त्यांच्याशी. हा चल. ते घरला गेल्यावर एकटी फिरू नका कुठे बी. आता ही तबी घरात बसूनच होते, ती तबी घरात बसूनच राहू आहे. आमच्या घरात आम्ही कसं बी वागू, तू नका काळजी करू तिची. पण गंगूताई परत कधी भेटणार? आता तूच ये माझ्या घरला. लई लांब नाही माझं घर. आता पुण्यांदा नाही यायची मी इथं. गंगे असं का म्हणतीस ग? होईल की समजे व्यवस्थित. सत्यवा तुझ्याकडे बघायचंच राहिलं ग. हिला बरं नाही म्हणून आणलं होतं इथं. पर तू मासनी तर सवडच नाही. सत्यवाला काय बी झालं नाही. तू गप्पच बाळ्या. तू तर माझ्या डोक्यातच गेला आहेस. आता त्यानं काय केलं? त्याच्यामुळेच बा असं वागलाय आमच्याशी. बरं आता तंटा न ग. काळजी घे बाळा. माझ्या नातीची काळजी घ्या बरं. आजी आजाने आम्हाला असं बोलायला न होतं. वय ग चुकलंच बघ त्यांचं. बस झालं तुमचं कौतिक. जायचं आहे का नाही? ए बाबा चल र. गंगूताई सत्यवाला काही बी झालं नाही. तिला एकटी सोडू नका. काय झालं रे बाळू हे समजा. तिष्ट लागली बघ माझ्या भरल्या घराला. अहो पंच, अहो या की मोर. अयो तात्या भीती वाटते की रे. हो त्याच काय भ्यायचं. अयो एक साप असता तर ठीक रे, पण अख्खी विहीरच सापांनी भरलेली बघ. हा म्हणूनच तर मी बघत नाही. पण तुम्ही बघा पाहिजे. अहो त्या व्हिक्टोरिया राणीचं जावई आहे ना व तुम्ही. अयो तात्या विहिरीत फक्त साप दिसू दे बघ. देतो खाली फेकून बघ तुला. अहो तुम्ही बघा
आणि तुम्हाला दिसलं ना मला सांगा. दिसला का? दिसला का? दिसला का? यो तात्या पुढे की रे? हा हा हो मारतेल तुम्ही. अय्य तुला दुसरे काही काम धंदा नाही की रे? ए सरकार ए सरकार. हा अहो त्या गोदान गावच्या बायका सगळ्या घाबरून पळत होत्या. साप दिसलं म्हणून. हा पाण्याच्या खाली गेला असून दगड मारून पाहत होता. पण ते बघितलं का? अय्यो साधी बैलगाडी ती, तिला काय बघायचं म्हणतो मी. अहो बैलगाडीत कोण चाललंय ते बघितलं का? अय्यो तात्या नको तिथे नाक खुपसायची. खूप घाणेरडी सवय बघ तुला. अहो तसं नव आपल्या कामाचं काहीतरी असू शकतं. गंगूताई हिरप्पा थांबा 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 हो थांबा थांबा ना. गंगूताई अगं रडती कशा पायी? तुला काय करायचं आहे? तुझा तुझ्या वाट्याला. य जावई बापू कसा काय झाला पाहुणचार? आता काय सांगायचं तुम्हाला? हवं काय बी बोल ना गा. अगं गंगूताई बोलू दे की. एवढं पंच विचारतात तर. हं? काय म्हणत होतास रे? अहो आमासनी घराच्या बाहेर काढलं मायाप्पान. अय्यो घराच्या बाहेर जावयाला. अय्यो पंच देवप्पान अंगारा बिंगारा टाकला काय? अय्यो मला पण तसंच वाटतंय बघा. हे म्हणलं होतं ना हे आपल्या कामाचं आहे म्हणून. हवं चला की आता थांबाय ना ग. चला चला. थांब काय सत्यवा बा म्हणतोय ते खरं आहे ना व? लई घालून पाडून बोलले माझ्या आयानं बाला. सत्ते तोंड बंद ठेव तुझं. अय्यो जे झालं ते खूप वाईट बघ. मयप्पानं असं वागायला नको होतं बघा. पंच वाईट वाटून घेऊ नका. तर तुमच्या गावातली लोक येड्यासारखी वागायला लागल्यात. अय्यो येड्यासारखी कशावरनं बोलतोस रे हे रप्पा? अहो कालचा मायप्पा आणि आजचा मायप्पा यात जमीन आसमानचा फरक आहे. तात्या तुम्ही बी काय बोलू नका, नाहीतर काठीनं मारतील ते तुम्हासनी. ते झालं ते काही कमी आहे का? गावात सांगत सुटलीस ते ग बस की. अगं आपल्या घरचं आहे हे. समजा लोकांनी सांगायची गोष्ट आहे. पंच मी काय म्हणतो या समजा लोकांनी थांबून घ्यायचं का? ठेवायचं कुठे रे? वाढावं. अय्यो वाड्यावर. अक्काला जाऊन विचारतोस? मग करायचं का? अय्यो आता मला माझीच काळजी लागली बघ. देवप्पाने सुरू केलं की रे तिचं काम. पंच तेव्हा परत जास्त डोळे जड होऊ देऊ नका बरं का. अरे हळू बोल की रे तात्या, नाही तर देवप्पा तुला वेडा करील बघ. अय्यो तू आधीच वेडा. भरलेल्या घरात ना माणसं अशी निघून गेली. आता बरं वाटतंय ना वा? निघून नाही गेली,
आपल्या जागावर गेली. पोरीनं आपल्या सासरी राहाय पाहिजे, माहेरी नाही. अहो पर जन्मभर राहणार होती का ती? राहिली असती, म्या नसती बाहेर काढली तर. त्या नातीला एवढा जीव लावला आणि असं हाकलून लावलं तिला. बा तू चांगलं नाही केलंस. काल पातूर घरात किती चांगलं वाटत होतं. हो मोठ्यांचं जाऊ द्या, पण ते एवढ्याशा पोराच्या जीवाला काय वाटलं असेल. आता घेतच राहायचा, म्या जाऊ देणार नाही तुम्हाला. अरे गावाला शेण घातलं असतं तोंडात, घर जावई करून घेतला म्हणून. हो पण आपलं घर आहे, लेक जावई बापू आपल्या घरात आलं होतं ना. मग लोकांचा काय विचार करायचा. अय्या माणूस सोंगाळ बोलायला लागला, त्याला विठ्ठलाची तोडच खाया द्यावी. हे घे, देत्यास नि खाया. हवं ए, काय चेटूक करतो काय तुझा पोरगा? पांडुरंगाची तुळस आहे, ती घ्या आणि पाणी प्या. नाही पाहिजे मला. राख. अय्यो तात्या, दिलेली कामं वेळेत करत जा बघ. पंच घरातून काय खाऊन निघाले होते? अय्यो दही साखर. सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं काय? अय्यो तुझ्याच बघितलं की रे तोंड सकाळी सकाळी. हा, म्हणूनच तुमच्या बाजूने घडतंय समज. अय्यो तेव्हा मयप्पा आलाय. अय्यो बोलव की रे त्याला. ए मयप्पा, अरे इकडे. अय्यो मयप्पा कसा आहेस रे? भेटत नाहीस आजकाल. म्या कोणाशीच भेटत नाही. आणि तुम्ही काय सोयरा आहे का माझं? अय्यो सोयर. हा आणि सोयऱ्याला तर हाकलून देतो घराच्या बाहेर तू. हा? काठी बघतोय का हातात? पाठीत खालीन जागच्या जागी बसशील. पंच अय्यो तात्या माझा माणूस की रे, त्याच्या पाठी तर काठी घालणं इतकं सोपं नाही बघ. चला, मला लय काम आहे. अरे ऐक की रे मयप्पा, अरे आम्ही चाललो देवप्पांकडे. आणि म्या काय करू? अय्यो मयप्पा, रे गावावर जी संकट येतात त्यासाठी जरा देवप्पांच्या पायावर ठेवू की रे डोकं म्हणतोय मी. म्या ठरवलं आहे पंच, देवाच्या बी पाया नाही पडायचं आणि कोणाच्या बी पाया नाही पडायचं. अरे पंच मान देतात तुला. चावडीवर उद्या काही ठरवायचं असेल तर तुलाच घेऊन जातील बरोबर. अरे तू पण आमचाच माणूस की रे, ठेवू नकोस बघ मनात राग म्हणतोय मी. चल की चल. लेकीला देवापाकडे घेऊन जायचं राहिलंच की. नाव नका काढू त्या भूताचं. समजा इस्कोट त्यानंच केला असं. लय आवाज वाढला आहे तुझा. हा घरला चल, मग बघतो तो. काय झालं ग? आय शेका